मुलुंडमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून कित्येक महिन्यांपासून विकास कामांची वारे वाहू लागलेली आहेत। एकावर एक उद्घाटन देखील होताना आपण बघतो आहोत। पण आता मुलुंडमधील खरी विकास कामं काय तर ते आपण शहर मुंबईच्या माध्यमातून पाहूयात। आपण आज आलेलो आहोत मुलुंडमधील प्रसिद्ध असं छत्रपती संभाजीराजे उद्यान आणि येथील जर ही बास्केटबॉल कोर्टची मैदानाची अवस्था आपण बघितली तर खरी विकास कामे काय याची जी शब्दरचना आहे, याची जी व्याख्या आहे ती व्याख्याच आपल्याला कदाचित बदलावी लागेल असं देखील आपण म्हणू शकतो। तर तुम्ही इथला हा संपूर्ण परिसर बघू शकतात की येथील जे मैदान आहे हे बास्केटबॉलचं मैदान आहे। यापूर्वी देखील आपण काही महिन्यांपूर्वी पावसाळ्याच्या याच्यामध्ये बघितलं होतं की या मैदानाची अवस्था अतिशय दयनीय अशी झालेली होती आणि त्यानंतरही शहर मुंबईच्या या बातमीनंतरही आपण आता पुन्हा एकदा याच मैदानावर आलेलो आहोत। तर परिस्थिती आपण बघतो आहोत ती जैसे ती आहे। येथील ही जी परिस्थिती जर आपण बघितली तर निघालेलं आहे। हे का बसवण्यात येतं तर याचं कारण आहे की इथे जे खेळणारे खेळाडू आहेत त्यांची जी सुरक्षितता आहे, खेळताना त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी हे लावण्यात येतं। पण जर हाकेच्या या छत्रपती संभाजी राजे मैदानाच्या हाकेवर समोरच एक जीवा महाल नावाचा क्रीडांगण आहे, त्याचा आता नव्याने पूर्ण लोकार्पण करण्यात आलेला आहे संपूर्ण काम करून। मग कुठेतरी संबंधित अधिकारी असतील, संबंधित प्रशासन असेल, यांची दृष्टी या मैदानावर कधी पडणार, या संभाजीराजे मैदानावर कधी पडणार? कारण हे जर मैदान आपण बघितलं तर इथे विविध प्रकारची खेळ खेळली जातात। कबड्डी असेल, खो खो असेल किंवा छोटे छोटे चिमुकल्यांसाठी असेल असं उत्कृष्ट असं हे उद्यान तयार करण्यात आलेलं आहे। पण मोठ्या प्रमाणावर जे भविष्यात खेळाडू आहेत, फुटबॉल बास्केटबॉल प्लेयर आहेत, त्यांच्यासाठी ही जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर हिचा कायापालट कधी होणार, याचा विकास कधी होणार, हे मोठं प्रश्नचिन्ह आता मुलुंडवासियांना पडलेलं आहे। तर बघू शकतात की खरा विकास म्हणजे काय, तर विकास म्हणजे हा असा असावा का असं प्रश्नचिन्ह आता आपल्या समोर उभं राहिलेलं आहे। तर आता संबंधित प्रशासन असेल, संबंधित अधिकारी असतील, संबंधित जनसेवक असतील, यांची दृष्टी आता छत्रपती संभाजीराजे हे जे मैदान आहे आणि ते संबंधित हे जे बास्केटबॉल कोर्ट आहे त्याच्यावर पडणार का आणि याचा कायापालट होणार का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लवेश सह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।